गोवा पर्यटनात मौज मस्ती व बीचवरील धमाल मस्तीचा अनुभव घेतल्यानंतर जगभरातल्या पर्यटकांची पाऊले वळतात ती जगप्रसिद्ध मंगेशी गावात असलेल्या श्री मंगेशी किंवा श्री मंगेश मंदिराकडे। गोव्याची राजधानी पणजीपासून 21 किलोमीटर तर मडगाव या शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर असलेले श्री मंगेश मंदिर हे गोव्यातील सर्वात मोठे मंदिर आहे। समोर बघितल्यानंतर काही क्षण बघतच राहावे इतके अप्रतिम व सुंदर स्थापत्य कलेचा अनुभव देणारे गोव्यातील मंगेशी मंदिर आपल्या प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती देते। आज आपण श्री मंगेशी मंदिराला गोवा पर्यटनाअंतर्गत भेट देत आहोत। तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री मंगेशी मंदिर गोवा। या मंदिराचा उगम कुशस्थळी कोर्तलिम गावात झाला होता, परंतु इसवी सन 1543 मध्ये पोर्तुगीज आक्रमणानंतर वत्स गोत्राच्या सारस्वतांनी मंगेश लिंगाला अतरुंजा तालुक्यातील प्रियोल येथील मंगेशी येथे स्थापित केले। आपण बघू शकता 1973 मध्ये या मंदिराचं संपूर्ण नूतनीकरण झाल्यानंतर या मंदिराचा परिसर प्रत्यक्ष मंदिराच्या आजूबाजूच्या वास्तू इतक्या देखण्या अप्रतिम आणि परिपूर्ण सोयींनी युक्त झाले आहेत। इथले घुमट मनोकर्षक, त्याचप्रमाणे स्थापत्य कलेतील अत्युच्च अशा सौंदर्याचं दर्शन घडवतात। मंगेशी मंदिराच्या संदर्भामध्ये एक आख्यायिका प्रसिद्ध आहे। भगवान मंगेश यांच्या नावाशी असलेली ही आख्यायिका, ज्यामध्ये भगवान मंगेश हे भगवान शिवाचा अवतार आहेत। मंगूश हे नाव भारतात इतर कुठेही भगवान शिवासाठी वापरले जात नाही। प्राचीन आख्यायिका सांगते की भगवान शिव एकदा त्यांची पत्नी पार्वतीसोबत फाशे खेळत असताना त्यांचे सर्वस्व गमावले। वनवास भोगून ते गोव्यात आले। देवी पार्वती, जी आपल्या पतीची खूप आठवण करत होती, ती आपल्या पतीच्या शोधात गोव्यात आली। भगवान शिव एक विनोद खेळण्याचे ठरवून तिच्या वेशात हल्ला केला। त्यामुळे तिला त्रही मम गिरीशा, हे पर्वतांच्या देवा मला वाचवा, असे ओरडायला लावले। रडण्याचा आवाज ऐकून भगवान शिव आपल्या मूळ रूपात परत आले आणि अशा प्रकारे ते दोघेही एक झाले। मदतीची हाक भगवान शिवाशी जोडली गेली। ही आख्यायिका जिथे घडली त्या जागेचा सन्मान करण्यासाठी तेथे एक लिंग उभारण्यात आले आणि त्याच ठिकाणी एक मंदिर बांधले गेले, जे आज भारतातील सुप्रसिद्ध असे श्री मंगेशी मंदिर होय। प्रत्यक्ष मंदिराच्या गाभ्यात गेल्यानंतर श्री मंगेश भगवानांचे दर्शन आपल्याला घडते। मंदिराचा गाभा अत्यंत सुशोभनीय असून प्रत्यक्ष श्री भगवान मंगेशाचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाला कृतकृत्य व्हायला होते। श्री मंगेश मंदिराची वास्तू हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम प्रभावांचे मिश्रण प्रतिबिंबित करते। दरवर्षी जानेवारीमध्ये वार्षिक जत्रा या ठिकाणी होते। घुमट, पिलास्टर्स आणि बॅलस्ट्रेड ही मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। मंदिराची इतर उल्लेखनीय वैशिष्ट्ये जर आपण निरीक्षण करून बघितली तर आपल्या लक्षात येते की या ठिकाणी बहुमजली दीपस्तंभ, मंदिराच्या मुख्य सभा मंडपात अत्यंत आकर्षक व विशाल असे झुमर, पाण्याची टाकी, कॅन्टीन, मंदिरातली राहण्याची सोय,
ह्या विविध सोयी आपल्याला दिसून येतात. अत्यंत प्रशस्त आणि परिपूर्ण सोयी असलेलं हे श्री मंगेशी मंदिर आणि त्याचा हा अत्यंत देखणा असा परिसर. मंगेशी मंदिराच्या उत्सवादरम्यान प्रमुख देवतेला पालखीतून बाहेर काढले जाते आणि मोठ्या रथांमध्ये प्रदक्षिणा केली जाते. यात हजारो लाखो भाविकांची उपस्थिती असते. श्री मंगेशी मंदिर आणि तेथील परिसराला भेट देण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आपल्याला पोहोचायचे असते. मंदिराचे बांधकाम गोव्यातील वास्तुशैलीनुसार केले गेले असून येथे एक अद्वितीय दीपस्तंभ आहे जो 7 मजली अष्टकोनी दिव्यांचा बुरुज आहे, ज्याला सोनेरी कमानींनी पांढरा रंग दिला आहे. भगवान शिवाचे वाहन किंवा वाहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदी बैलाची आकृती मंदिर परिसराचा आणखी एक लक्षवेधी पैलू आहे. मंदिराची रचना विशेषतः रात्रीच्या वेळी सुंदर असते, तेव्हा दिव्यांचा बुरुज तसेच मुख्य वेदीवर प्रकाश टाकला जातो. पर्यटनाच्या दरम्यान गोव्यामध्ये आलेल्या पर्यटकांना या मंदिराला आवर्जून भेट दिल्यानंतर इथल्या प्रशस्त, मनमोहक आणि त्याचप्रमाणे मनाला भावणाऱ्या वेगवेगळ्या वास्तूंमुळे एक अत्युच्च कोटीचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्हीही श्री मंगेशी मंदिरात जाऊन श्री भगवान मंगेशाचं दर्शन नक्की घ्या. तुम्हाला हे मंदिर, हा परिसर कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. अशाच दर्जेदार पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सगळ्यांना गोवा पर्यटनासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.